राम राम मंडळी, मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट साईड वर चालू केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे आपलं साईड. आपण काल इथलं साफ केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो थोडस खाली येऊन कॅमेरा. तुम्ही बघू शकता की आपण हे काल इथलं साफ केलं होतं. आता ह्या साईडचं आपण साफ करायला चालू केलंय. याचं पूर्ण साफ करून घ्यायचंय. काही साईडला कचरा आहे, याचे मध्ये नाहीये. आपण आता ह्या साईडला आता काम चालू केलंय. इकडे आपलं झालेलं आहे कालच. असंच पूर्ण टेरेस साफ करायचं. ह्या साईडला एवढा नाहीये कचरा, पण इथे जे क्रॅक्स आहे ते ओपन करून त्यात आपण पॅक करणार आहे सगळं. आणि जिथे जिथे जॉईंट आहे स्लॅबचे ते पॅक करणार आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या साईडच्या बाजूबाजूला पूर्ण शेती आहे, ऊस, आणि इथे खाली चिंचाची बाग आहे. तिकडे गाव आहे. मस्त असा परिसर आहे इथं, मस्त वाटतंय. आणि थोडेसे टॅम्प स्लॅब काढतो. मित्रांनो, लाईट गेलेली आहे, तेव्हा आता हे ब्रेकरचं काम थांबलंय. भरपूर वेळ लागेल मला. मला काम करूया तरी कसं हळूहळू काम करत राहिलं तर लवकर उरकल. मित्रांनो, पाण्याच्या बाटल्या भरायला चाललोय खाली. चला पाणी घेऊन आता जेवायचंय. आता जेवायला बसलो मित्रांनो. हे बघा आपली चिगळची भाजी, काही जण ह्याला चिलीची भाजी पण म्हणतात, आणि चपाती. सायमन पण बसलं जेवायला. आमचं आता झालंय तिथपर्यंत काम, केडगाव मधली. तिथे जाऊन काम चालू करायचंय. ते थोडस कोटिंगचं काम आहे. आपलं तिकडचं काम ग्राइंडर खराब झाला होता, तो नेट करायला टाकलेला आहे. ग्राइंडिंग करायचं राहिलेलं आहे, त्यामुळे ते काम थांबलंय आपलं. त्यामुळे आम्ही ते ब्रेकरचं काम चालू केलेलं आहे. चला आता आम्ही जेवून घेतो. तर काम चालू केलं होतं, पण लाईट आलीच नाही अजून. पण तुम्ही बघू शकता टाच्या मारत काम चालू आहे. मध्ये आली होती, पण एक जवळजवळ जेवायच्या आधी 5 मिनिटं गेली होती, अजून लाईट नाही आली. मित्रांनो, आपण आता चाललोय आपल्या दुसऱ्या साईडवर. चला निघूया. मित्रांनो, ही बाटली धुतली. ही बाटली थोडीशी शेवाळलेली होती, पण मी काय केलं, वाळू टाकली आणि थोडस हे भांडी घासायचं लिक्विड आहे ते टाकलं आणि पाणी भरले आणि त्याचं झाकण लावून घेतलेलं आहे. थोडी धुतलेली पहिली, पण व्हिडिओ बनवायसाठी त्याला परत धुतोय. मित्रांनो, आपली बाटली धुवून झाली. मी पहिलं काय केलं ते सांगतो तुम्हाला. वाळू घेतली, वाळू नसेल तर तुम्ही डस्ट घेऊ शकता, ते टाकले आणि शॅम्पूचं लिक्विड म्हणजे भांडी घासायचं लिक्विड टाकले ह्यात आणि पाणी टाकून हे असं हलवून धुवून घेतलेले. चला आता मला पाणी आणायचंय, पाणी पण संपलंय. चला मी निघतो. मित्रांनो, माझी आजी आणि पार्थिव बघा खेळते. मस्त मध्ये आता लसूण सोलायचं काम चाललंय आजीचं. पार्थिव बी आहे. माझा
मित्रांनो, बाटली धुवून आज कंटाळलोय खूप कामाने. आज काम पण खूप झालं. त्या बाटलीनेच लय वेळ घातला माझा. थोडीशी जास्तच घाण होती ती. चला मी चहा घेतोय एनर्जी साठी. मित्रांनो, घरी आलोय मी. बाहेर गेलो होतो थोडस. चला मम्मी अंडा करी बनवते, बघू कसं बनवते आज ती. मम्मी काय काय बनवते, कसं बनवते? आधी मसाला काय केला, कांदा भाजून घेतला, कोथिंबीर कांदा भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं, नंतर थोडस तीळ घेतले, खसखस घेतली, लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्या, कोथिंबीर घेतल्या आणि सगळं काही करून मसाला बनवलाय. आता हे असा मसाला बनवलाय. ह्या थोडं दाखवायचं ठेवलाय. हा असे त्याची गिरवी बनवून घेतली. आता मी अंडे फ्राय करून घेणार आहे. त्याच्यामध्ये नंतर ह्यात टाकणार आहे ते मसाला बनवलेला. बरं ठीक आहे, बनव. ओके, चालतंय. मित्रांनो, मम्मी चाललंय बनवायचं. माझ्या मम्मीने दिलीच माहिती, कारण मी बाहेर गेलो त्यामुळे आपला व्हिडिओ बनवायचा राहिला. हे बघा, अंडा फ्राय चाललंय इथं. अंडे टाकले फ्राय होतात. थोडं मागं सरकून आहे, अंगावर केलेलं आपलं. मम्मी आता अंडा करी बनवते. आता अंडा फ्राय करून घेतलाय, ग्रेव्ही तर बनवली, ती मिक्स करून उकळी करून घेणार आहे. चला आपण आता जेवायची तयारी करूया. आपली अंडा करी रेडी झालेली आहे. ही बाजरीची भाकरी, लिंबू, कांदा, टमॅटो आणि अंडा करीची प्लेट. चला आपण खाऊया. मित्रांनो, आता खातोय मी. पार्थवी बाळा शांत बस, व्हिडिओ काढू दे. छान झाली आहे. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर खाऊन घेतो, पहिले खाऊन घेतो. हा, झालं खाऊन. मित्रांनो, माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.